आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी अपडेट हाती येते आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बाबतीत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा झडतायत आणि याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीमध्ये सहभागी होणार होत्या, अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये जी बैठक झालेली होती, ज्याचा उल्लेख जयंत पाटलांनी केलेला होता, त्याची माहिती आता एबीपी माझाच्या हाती आलेली आहे। अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, खरं तर अनेक घडामोडी घडतायत, अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि आता देखील ही महत्त्वाची मोठी अपडेट हाती आली आहे। आणखी याचे काय डिटेल्स आहेत? दीपक, आपण पाहतोय की ज्याप्रमाणे 22 तारखेला शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक झालेली होती आणि त्या ठिकाणाहून अजित पवारांना फोन करून 23 तारखेला रात्री 10 वाजता जे आहे ते जयंत पाटलांच्या घरी अजित पवार आले आणि जवळपास 14 हे नेते होते, यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये चर्चा 2.5 तास झाली आणि त्यामध्ये ठरलेलं होतं की दोन्ही राष्ट्रीयवादींचं विलीनीकरण झाल्यानंतर महायुतीमध्ये सहभागी व्हायचं आणि त्यामध्ये आता जी काही शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे तर त्याला कुठली मंत्रिपद मिळणार तर यावरती सुद्धा चर्चा झालेली होती आणि त्यानुसार आपण पाहतोय की विलीनीकरण झाल्यानंतर सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होतील। त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचा एक मंत्री जो आहे तो होईल। आता एक जागा खाली आहे, धनंजय मुंडे यांचा कोकणांचा राजीनामा झाल्यानंतर एक जागा खाली आहे, त्या ठिकाणी तिथं एक मंत्री शरद पवार गटाचा होईल आणि त्यानंतर प्रदेश अध्यक्ष नेमकं कोणाला नेमायचं यावरती हा सगळा अधिकार शरद पवारांचा राहील, यावरती सुद्धा चर्चा झालेली होती। या सगळ्या 3 मुद्द्यांवरती चर्चा झालेली होती आणि जवळपास याच्यावरती काही प्रमाणामध्ये शिक्कामोर्तब सुद्धा झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर 2.5 तास ही बैठकीमध्ये ही सगळी चर्चा झाली। 1 to 1 सगळे नेते भेटले, नेमकं काय सत्तेमध्ये वाटा असणार आहे यावर सुद्धा चर्चा झाली आणि त्यानंतर ही बैठक संपलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र त्यानंतर पुन्हा जी आहे ती बैठक होऊ शकली नाही आणि निवडणुका महापालिका असतील किंवा इतर निवडणुका झाल्या आणि त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी अजित पवारांचं निधन झालं, त्यामुळे हा निर्णय जो आहे तो अपूर्ण राहिला। मात्र या सगळ्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये इथपर्यंत चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते का विलीनीकरण झाल्यानंतर महायुतीमध्ये सहभागी व्हायचं, केंद्रामध्ये सुप्रिया सुळेंना मंत्री बनायचं, राज्यामध्ये सुद्धा एक राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मंत्री असेल आणि प्रदेश अध्यक्ष मात्र शरद पवारांच्या मान्यतेने होईल, त्यांच्या मनानुसार होईल। कारण आता आपण पाहतो का सुनील तटकरे अजित पवार गटाचे आहेत आणि इकडं शिंदे आहे, त्यामुळे नेमकं शरद पवार ठरवतील की नेमके कोणाला करायचं। त्यामुळे इथपर्यंत सगळ्या ह्या चर्चा गेलेल्या होत्या। त्यामुळे आता कितीही दावे प्रतिदावे होत असले तरी कुठेतरी विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विलीनीकरणापर्यंत ही चर्चा गेलेली होती आणि महायुतीमध्ये सहभागी होण्याचं सुद्धा चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण हे 14 नेते जे होते ते राष्ट्रवादीचे महत्त्वाचे होते। विशेष म्हणजे शरद पवारांना सगळ्या याची माहिती देऊन नंतरच जे आहे ते सहभागी झालेले होते। सुप्रिया सुळे सुद्धा या 14 नेत्यांमध्ये असल्याचं समोर येते। त्यामुळे जी काही चर्चा झालेली होती त्यावरती जवळपास अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा जी आहे ती फक्त चर्चाच राहिली, निर्णय होऊ शकलेला नाही। त्यामुळे आता भविष्यामध्ये यावरती काही पुढे पावलं टाकली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। दीपक, राजू, खरं तर या बैठकीवरून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्या बैठकीबद्दल काहीही माहिती नसल्याचं सांगतायत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत आणि आता जो एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे की सुप्रिया सुळेंना देखील केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार होतं असं देखील समजतंय। याबद्दल काय आणखी अपडेट आहेत? अगदी आपण पाहतोय की अजितदादांचं निधन झाल्यानंतर तात्काळ जे आहे ते शरद पवार गटाच्या अनेक आमदारांनी नेत्यांनी म्हणणं मांडलेलं होतं की कुठेतरी विलीनीकरणाच्या मुद्द्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो होतो। अजित पवार सुद्धा त्यावरती खुश होते। मात्र हे सगळे मुद्दे जे आहे ते अजित पवारांच्या गटाकडनं खोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळत होते। एवढंच नाही तर भाजपच्या सुद्धा नेत्यांनी असतील किंवा मुख्यमंत्र्यांनी होतं का असं जर चर्चा झाली असती तर महायुती म्हणून ती आमच्यापर्यंत आली असती। मात्र अशा कुठल्या प्रकारची जी आहे ती चर्चा आलेली नव्हती। त्यामुळे आपण पाहतोय का दोन्ही बाजूंनी जे आहे ते वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या होत्या। मध्यंतरी एक फोटो जो आहे तो सुद्धा समोर आलेला होता आणि त्यामध्ये स्वतः शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, जयंत पाटील आणि इतर नेते सुद्धा असल्याचं पाहायला मिळते। आणि जी काही 23 तारखेची बैठक झालेली होती ती 23 तारखेची बैठक अतिशय महत्त्वाची आणि या प्रकारची निर्णायक असल्याचं म्हणलं जाते। कारण 21 तारखेला नगरपालिकांचा निकाल हाती आला, 22 तारखेला सगळे नेते हे शरद पवारांना सिल्वर ओकवरती भेटायला गेले आणि 23 तारखेला ही जवळपास अंतिम बैठक जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये अजित पवार गटाकडनं फक्त अजित पवार उपस्थित होते। त्यामुळे या सगळ्या चर्चा झाल्याचं सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता या माहितीवरती जरी दावे प्रतिदावे होत असले तरी तो जो फोटो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होताना पाहायला मिळतो आणि काही प्रमाणामध्ये काही नेत्यांची सुद्धा कुजबूज आपल्याला पाहायला मिळते का खरंच यावरती चर्चा झालेली होती। मात्र प्रसार माध्यमांच्या पुढे जे आहे ते हे स्पष्टपणे नाकारताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता यावरती शरद पवारांची
पक्षाची काही नेमकी भूमिका येते का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे आता या सगळ्या भूमिकांना घेऊन आणखी पुढे नेमकं काय वळण लागते, विलिनीकरण होणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. दीपक. राजू, यासोबतच खरं तर अगदी काही वेळापूर्वी जेव्हा आपण बोललो होतो, या बातमीचे अपडेट घेत होतो, त्यावेळेला छगन भुजबळांची देखील एक बाजू समोर आली होती की जर विलिनीकरण करायचं असेल तर भाजपला विचारावं लागेल आणि असाच काहीसा जी भूमिका आहे ती मुख्यमंत्र्यांनी देखील मांडलेली होती. त्यामुळे कुठेतरी या मुद्द्यावरून देखील दोन्ही राष्ट्रवादी असतील किंबहुना महायुतीमध्ये सहभागी होणं असेल, एनडीएमध्ये सहभागी होणं असेल, यावर देखील कुठेतरी या चर्चा अडलेल्या असू शकतात. आपण पाहतोय की दोन्ही बाजूनी वेगवेगळे सूर आपल्याला ऐकायला मिळतात. एकीकडे छगन भुजबळ म्हणतात की जर विलिनीकरण व्हायचं असतं तर महायुतीमध्ये भाजपला विचारणं जे आहे ते अपेक्षित होतं. मुख्यमंत्री ज्या प्रकारे म्हटले आहेत की माझ्यापर्यंत कुठल्या प्रकारची चर्चा आलेली नव्हती, त्यामुळे जी काही चर्चा झालेली आहे ती अजित पवारांसोबतच पर्यंतच होती का, असा एक याचा अर्थ आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की आपण ही बातमी दाखवल्यानंतर तात्काळ जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती का हे 2000% खरं आहे. याचा अर्थ जितेंद्र आव्हाड सुद्धा बैठकीला होते आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा अजित पवारांशी 1-to-1 चर्चा केलेली होती आणि त्यांनी म्हटलेलं आहे का जितेंद्र तू काळजी करू नकोस, असा सुद्धा मला शब्द दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय की अजित पवारांची ही जी चर्चा आहे ही कदाचित त्यांच्यापर्यंत असू शकली असेल. तिथून पुढे जी पक्षात असेल किंवा महायुतीमध्ये जाण्यासाठी आपल्या घटक पक्षांशी चर्चा करणं जे आहे तिथपर्यंत हे होऊ शकलं नसेल, असं यातून एक अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्यातले काही फोटो सुद्धा समोर आलेले आहेत. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय का राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे, काही नेत्यांनी काही पुरावे सुद्धा दिलेले आहेत का मी किती वाजता भेटलो आहे, कुठे भेटलेलो आहे. त्यामुळे आपण पाहतोय का ही सगळी चर्चा जी आहे ती अजित पवार या चर्चेमध्ये फक्त एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. तर राष्ट्रवादी शरद पवारांकडनं 14 जवळपास नेते होते. शरद पवारांना सगळी माहिती होती आणि प्रत्येक चर्चेमध्ये सुप्रिया सुळे सुद्धा सहभागी असल्याचं पाहायला मिळते. मात्र ही चर्चा होत असताना अजित पवार गटाकडनं फक्त अजितदादाच होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल सुद्धा या बैठकीमध्ये नव्हते. जी आपण बातमी दाखवली त्यात सुद्धा एक जो वाक्य आपल्याला पाहायला मिळतंय की शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी विचारलं होतं का अजित तुम्ही हा निर्णय घ्याल, मात्र सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांना हा निर्णय आवडेल का, त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे. तर त्याच्यावरती अजित पवार जे आहे ते त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हटलेलं आहे का पक्ष माझा आहे, मी चालवतोय. त्यामुळे तिथं सुद्धा जे आहे ते कदाचित तटकरेंपर्यंत किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा भाजपपर्यंत ही चर्चा अद्यापर्यंत पोहोचली नव्हती. एक प्राथमिक लेवलची जी आहे ती दोन्ही पक्षांमधली चर्चा सुरू असल्याचं जे आहे ते आपल्याला सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये कदाचित ही चर्चा होऊ शकली असती, असा प्रकारचा सुद्धा जे आहे तो दावा केला जातोय. नक्कीच. त्यामुळे आता आगामी काळात विलिनीकरणावरून काय नेमकं होतंय, कुठल्या पक्षाकडून काय भूमिका मांडली जाते ते